पुढची बातमी बघूया। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षामधले नेते, सत्ताधारी पक्षामधले काही आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सातत्याने करतायत आणि यामध्ये आता धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा देणार आहेत। 2 दिवसांच्या आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतलेला आहे असा एक मोठा दावा करणारी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी शेअर केली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का की सरकार त्यांचा राजीनामा घेणार असाही सवाल आहे आणि करुणा मुंडे यांच्या या पोस्टमुळे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। दरम्यान यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या तिघांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। संतोष देशमुख खून प्रकरणातला सूत्रधार मुख्य मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे। लोक म्हणतात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। त्याच्यामुळे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला तर विधिमंडळामध्ये नक्की त्याचे पडसाद उमटतील। मुंडे आता राजीनामा देणार आहे असं आता करुणा मुंडे यांनी आता ट्विट केलेलं आहे, फेसबुकवर टाकलेलं आहे। राजीनामा घेतील असं काय वाटतं? काय अजिबात घेणार नाहीत। अख्ख्या सरकारची गेले 80 दिवस बदनामी होते, पण या लोकांना काही फरक पडत नाही। आम्ही सांगत होतो की हा वाल्मिकच गुन्हेगार आहे, तेव्हा माननीय धनंजय मुंडे सांगत होते वाल्मिक माझा खास माणूस आहे, खास माणूस एवढा क्रूर, याचा एक नैतिक दृष्ट्या त्यांनी द्यायलाच हवा। हे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था किती अधोगतीला गेली आहे याचं हे उदाहरण आहे। राजीनामा झालाच पाहिजे। आता करुणा मुंडे कुठून म्हणाल्यात मला माहीत नाही, त्यांच्या सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे, आणि जर झाला तर अतिउत्तम, आणि त्याचं सगळ्यांनाच त्याची म्हणजे आतुरतेने वाट बघतायत। तर मला असं वाटतं की हा झालाच पाहिजे, आणि नाही झाला तर उद्या माझं पाऊल काय असणार आहे ते उद्या मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।